नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती सचिन वाघांचं आपल्या खवासपूर गावामध्ये अंकुश तात्या यांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्या खवासपूर गावातील अनेक लोकांना घरकुल मंजूर झाली ती पण जागे मन अभावी थटलेले आहेत. त्यासाठी अंकुश तात्या यांच्या पुण्यतिथी निमित्त हे बघा ह्यांनी जागा वाटप दिलेली आहे. घरासाठी वाटप केलेल्या जागा अंकुश तात्याचं पुण्यतिथी त्या बघा लाभार्थी यांना प्रत्येक जणांना अंकुश तात्या यांच्या ह्याच्यातली जमीन दिलेली आहे स्वतःची दसऱ्यासाठी. देह झिजला आणि देवांचा महिमा अंकुश तात्यांचा प्राणज्योतीचा दिवा विजला. आज रोजी वर्षा पाठीमाग माननीय अंकुश तात्यांचं अपघाती निधन झालं. असं म्हटलं जातं, होतील बहु झालेत बहु, परंतु त्यांच्या समतेच म्हणजे त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. परंतु ते आपल्यामध्ये नाहीत याचं दुःख न मानता त्यांच्या पुढील प्रवासासाठी सद्गती प्राप्त हो म्हणून हा प्रथम वर्ष श्राद्धाचा या ठिकाणी आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांच्या स्मृतीनिमित्ताने लोकांच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा या आहेत व त्या गरजांची जाणीव ठेवून या जरे कुटुंबियांनी आपल्या गावातील काही लोकांना घरकुलासाठी मंजूर झालेल्या घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा मानस ठेवून मान्य श्री कैलासवासी अंकुश तात्या जरे नगर या नावे लाभार्थ्यांना त्यांनी जमीन देण्याचा मानस केलेला आहे. यातील लाभार्थी पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये सुनीता अशोक मिसाळ, श्वेता राहुल कुंभार, त्याचबरोबर जगदीश आत्माराम आयवळे, अर्चना नितीन जाधव, स्वप्नाली सचिन जाधव, विमल दत्तात्रय आयवळे, रुक्मिणी राजेश भोरे, विटाबाई राजेंद्र आयवळे, लहू महादेव आयवळे, शंकर सदाशिव बोडरे, आयशा बरकत तांबोळी हे प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थी आहेत. तरी या लाभार्थ्यांनी या ठिकाणी समोर उपस्थित राहायचं आहे. असं म्हटलं जातं, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत व ज्यांची उंची आकाशाएवढी त्यांनी वळून खाली पाहावं. ज्यांचे जन्म मळले मातीशी त्यांना उचलून वर घ्यावं. खर तर जरे कुटुंबियांनी हा जो दान देण्याचा जो मानस ठेवलेला आहे तो खरंच खूप प्रशंसनीय आहे. लाभार्थ्यांना विनंती आहे की मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तरी सर्वांनी समोर उपस्थित राहावं. दीपक आबा साळुंके पाटील, माजी आमदार, विधान परिषद सदस्य सोलापूर यांना विनंती आहे की लाभार्थ्यांना त्यांनी प्रमाणपत्र देऊन. पंचायत समिती सांगोला सर्व मान्यवरांना विनंती आहे आपल्या हस्ते प्रमाणपत्र देऊन लोकांना सन्मानित करण्यात यावं. कुटुंबाचं कोण नाही का? अर्चना जाधव स्वप्नाली जाधव, विमल आयवळे, रुक्मिणी भोरे, अरे का तिकडे मीराबाई राजेंद्र, विटाबाई, लहू आयवळे आले का? बोडरे आले का? बोडरे शंकर बोडरे, दुसरा बोडरे, तांबोळी हे तुम्हाला होतं वळी ना मागा तुम्हाला सगळे बोल बरं भाऊ हो तिकडे तुम्ही आयवळी बोडरे व्हिडिओ फिरवून सगळा फोटो सगळं निघले हो जसं वळीन दाखवली महाराजगी बारकी करून पाहिजे.
यांचं 1 वर्षापूर्वी अचानकपणानं दुःखद निधन झालं. संबंध गावाला, कुटुंबाला आणि या परिसराला आणि तालुक्यातल्या प्रमुख आमच्या मंडळींना अतिशय दुःख झालं. कारण तात्या एवढ्या लवकर जातील असं आपल्याला वाटलं नव्हतं. आणि संबंध आयुष्य ज्यांना लोकांच्या जनसेवेमध्ये घालवलं, त्यांच्या आज प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी आपले गोटीकर पाटील महाराजांचं कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या समारंभामध्ये आपल्या तालुक्याचे आमचे तरुण सहकारी माननीय बापूंचे चिरंजीव दिग्विजय दादा, कालच मला डॉक्टर यादवांचा फोन आला. एक नवीन उपक्रम या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं वसंत अप्पांनी त्यांच्या कुटुंबानं आयोजित केलेला आहे. काय कार्यक्रम काय, अक्षय तृतीयेचा मुहूर्त 3:30 मुहूर्त प्रत्येकाला आपल्या घरी आई वडिलांना गेलेला जीव घालायचा असते. परंतु नेमकं अक्षय तृतीयेच्या दिवशी दुःखद घटना घडल्यामुळे आपल्या सगळ्या मंडळींना या ठिकाणी यावं लागलं. तर त्यांनी सांगितलं की गावातल्या नेराळा तात्यांच्या स्मरणार्थ 1 गुंठा जमीन घेऊन त्यांचं घर, त्यांचं घरकुल, त्यांचं भावी आयुष्य उभा करायचं. आणि मला सांगोला तालुक्यातली पहिलीच हा प्रसंग आहे की अनेक जणांच्या फुलाला दरवर्षी वर्षातनं महाराज आम्ही जातोच, परंतु एवढा माणुसकीचं दर्शन घडवणारा राहण्याचं भाग्य जरी कुटुंबानं आमच्या गरिबांना दिलं. आणि दानात खरी तर गरिबाचीच असते. ती काय भाषण करायची वेळ नाही. परंतु या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच उपस्थित आहेत, पोलीस पाटील आहेत, सांगोला तालुक्याचे सभापती नुकत्याच झालेले आहेत आमचे पूनमताई इंगोले, ती या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालेली. खरं तर पूनमताईच्या हस्तेच एखादं वाटप आपण केलं असतं बरं झालं असतं. कारण ते तालुक्याला घरकुल वाटणाऱ्या त्याच आहेत. इकडे आली कधी मी काय फार वेळ घेणार नाही. खरं तर हे काय भाषणाचं आजचं परिस्थिती नाही, परंतु हे कुठेतरी गावातल्या आणि आसपासच्या परिसरातल्या मंडळींनाही माहिती पाहिजे. कारण अजूनही इथं दाते भरपूर आहेत. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माणसाच्या मनामध्ये ही कल्पना येते. खरं तर ही कल्पना जरी कुटुंबाला कशा पद्धतीनं सुचली, म्हणजे तात्यांचं जे खरं स्वप्न आहे ते त्यांच्यानंतर सुद्धा त्यांच्या कुटुंबाला, आमचे आप्पा असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांची मुलं असतील, ह्या सगळ्यांची या ठिकाणी साकार करायचा प्रयत्न केला आणि चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला. मागच्या 8-10 दिवसामध्ये तुमचे सरपंच मला फोन आला की तुमच्या गावचं कुठलं देव, तुमचं शंभू महादेवाचं देव तीर्थक्षेत्रामध्ये समाविष्ट करायचा आहे आणि त्याला दाखला मिळत नव्हता. तर आणि तो दाखला मागच्या आठवड्यामध्ये मी स्वतः प्रयत्न करून त्या ठिकाणी तो तीर्थक्षेत्रामध्ये त्याचा समावेश करण्याची पहिला टप्पा आम्ही पूर्ण केला. तसं सरपंच मला दचकत फोन करतात इकडे बघतच. जेव्हा सांगितलं मी कधी पक्षीय पार्टी जात बघणारा कार्यकर्ता नाही, जिथं लागेल तिथं मदत करणारं काकासाहेब साळुंखेंनी शिकवलेलं आमचं कुटुंब आहे. आणि महाराज मी वारकरी कुटुंबातच जन्माला आलेलो. माझ्या आईने 42 वर्ष सेवा हळदी पंढरपूर पांडुरंगाची केली. मी फार मोठं स्मारक माझ्या आई वडिलांच्या नावावर त्या ठिकाणी आता उभा केलेला आहे. तिथे हे अध्यात्मनगरी उभा करतो. 10 कोटीचा प्रकल्प आहे. असे सगळे छोटे वारकरी तिथनं भरपूर भविष्यात तयार होतील आणि तुम्हालाही आम्ही त्या कार्यक्रमाला बोलवणार आहे. तर अशा पद्धतीचं तालुक्यातलं आमच्या धार्मिक वातावरण सुद्धा सांगोला तालुक्यात महाराज चांगला आहे. तुमच्यासारख्या महाराजांचं या ठिकाणी चांगलं कीर्तन लोकांनी ऐकलेलं आहे. आता त्याचा शेवट गोड आपण करणार आहात एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि तात्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण आहे.
संप्रदायाच्या वतीनं या कुटुंबाच्या वतीनं मनापासून ऋण व्यक्त करतो. एक अभंग होईल आणि त्यानंतर पुष्पवृष्टी होईल. शक्यतो लांबून कोणी कोणाच्या अंगावरती पुष्पवृष्टी टाकू नका. शक्य झाल्यास तिथे टाका, नसेल तर इकडे पाठी एखादी घेऊन त्या पाठीमध्ये समर्पित करूनच तिथे ठेवा. लोकांच्या अंगावरती फुलं पडतील असं काय व्हायला नको. सर्वांनी एकदम जागेवरती उठून उभं राहा. आम्ही जातो तुम्ही कृपा करू द्यावी. ज्यांचं फुलं टाकून झाले त्यांनी बाजूला सरका आणि फक्त घरातल्या त्यांचे चिरंजीवानी जाऊन आरतीचं ताट हातामध्ये घ्या. पुष्पवृष्टी झाले त्यांनी बाजूला सरा आणि इकडे कोणीतरी देशील आहे पांडुरंगा या संतांची निर्मितीचे मध्ये आणि तुझे काय तुकाराम ज्ञानदेव तुकाराम महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की. ज्यांची पुष्पवृष्टी करून झाले त्यांनी बाजूला व्हा. पातळ बाजारा